शरद पवारांना मोठा धक्का, या नेत्याने निवडणुकीच्या तोंडावरच साथ सोडली. महाराष्ट्रात पुढील काही दिवसात महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे असून या लढती सर्वोच्च पक्षासाठी प्रतिष्ठेची प्रश्न ठरला आहे. महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि महायुती भाजपा, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही आघाड्यातील घटक पक्ष निवडणुकीची रणनीती आखत आहे. मात्र या निवडणुका युती किंवा आघाडी म्हणून लढवल्या जाणार नाही. स्वबळावर यांचे चित्र अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, कारण ठिकठिकाणी युतीची शक्यता असताना काही भागात स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांना वेग आला असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला सतत धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी महायुतीत सामील झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवार गट किंवा भाजपाकडे वळले आहेत. दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचा घटक पक्षामधील नेतेही आपापसात पक्षांतर करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ शिवसेना शिंदे आणि अजित राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हे पक्षांतरण महायुतीतील अंतर्गत तणावात वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. गडचिरोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार फोर्डीवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे फोर्डीवार गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सक्रिय होते. मात्र आता त्यांनी काँग्रेसचा संघ घेतला आहे. हा प्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे आयोजित मेळाव्यात झाला. यासोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षला तेलमुले यांनीही आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्षांतर ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हे मोठे धक्के ठरत आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात फोर्डीवार आणि तेलमुले यांचा प्रभाव मोठा असल्याने काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.